हॅलो, मी सकाळीच तांदूळ भिजवले होते, एक वाटीभर. त्याची मी आता घावणे करून घेत आहे. हे बघा, सुंदर असे पीठ आहे घावण्याचं. आणि मी घावणं टाकलं पण आहे म्हणजे. आणि तुम्ही भाजी बनवली, मशरूमची भाजी बनवलेली आहे, रसा भाजी बनवलेली आहे. छान अशी मशरूमची रसा भाजी बनवली आणि खूप टेस्टी आहे. थोडंसं रसा बनवलेला आहे आणि मी काही घावणे पण टाकत आहे. म्हणजे छान अशी मी घावणे करून घेत आहे. खूप असं मस्त पातळ सॉफ्ट घावणे झालेले आहे. अतिशय सुंदर आणि खूप म्हणजे नाही का रुचकर आहे. थोडंसं मी अगदी तेल घातलेलं आहे थोडंसं. आणि झाकण टाकत आहे. मस्त अशी पातळ झालेली घावणे बघा, सुंदर आहे. घावणे मस्तपैकी छान अशी पातळ झालेली आहे. मी घालून घेतली. एक वाटी तांदूळ घातले तिथे. त्याच्याजवळ 10-12 घावणे झालेले आहेत. आणि वाटीमध्ये मशरूमची भाजी घेत आहे. सुंदर अशी डिश तयार झालेली आहे. मशरूम आहे, छान असं घावणी बनवलेली आहे. अतिशय सुंदर झालेले आहे. पातळ आणि मऊ झालेले आहे. खूप मऊ आहे बघा. तोंडात टाकलं की त्याचं पाणी होईल असे सुंदर आहेत घावणे. नक्कीच माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. छान अशी घावणे झालेली आहेत माझे. थोडंसं पीठ राहिलेलं आहे, मी ते ठेवून देणार आहे कारण खूप जास्त ठेवते. अशा प्रकारे खूप असं छान पीठ तयार झालं होतं. आणि मशरूमची भाजी पण खूप छान आहे. धन्यवाद.